Good evening. गुड इव्हिनिंग. खूप सोपा घटक आज आपण घेणार आहोत पंक्च्युएशन्स बद्दल, जो मराठीमध्ये पण आहे आणि इंग्रजीमध्ये पण आहे. बरोबर. इयत्ता 7वीच्या इंग्रजी या विषयाचं लेक्चर आहे आज. पटपट जॉईन व्हा. आज थोडा इम्पॉर्टंट 2 टॉपिक मला घ्यायचे आहेत. पहिला म्हणजे पंक्च्युएशन आणि त्याच्यानंतर फिगर्स ऑफ स्पीच. तर थोडंसं इंट्रोडक्शन आपण घेऊया आज शक्य झाल्यास, कारण पंक्च्युएशन आता आपण खूप दिवसांपासून पाहतोय, त्यामुळं ते थोडंसं इझी टॉपिक आहे. बट इट इज जस्ट अ लिटल बिट रिव्हिजन. ओके. पहिले एक 15 ते 20 मिनिटात आपण पंक्च्युएशन्स फिनिश करू शकतो. तुम्हाला माहिती आहेत इंग्रजीमध्ये रूल्स, कॅपिटलायझेशनचे रूल्स आहेत. पहिला रूल म्हणजे काय? एव्हरी सेंटेन्स स्टार्ट विथ द कॅपिटल लेटर. एव्हरी सेंटेन्स स्टार्ट विथ द कॅपिटल लेटर. प्रत्येक वाक्याची सुरुवात ही कॅपिटल लेटर म्हणजे मोठ्या अक्षराने. तुमची 12 काय तुम्ही एबीसीडी म्हणता अल्फाबेट, त्याचं कॅपिटल लेटर, मोठी लिपी, लहान लिपी वगैरे म्हणत असाल तर. चला, दिस इज अ टेबल. टी शुड बी कॅपिटल. व्हॉट इज युअर नेम? डब्ल्यू मस्ट बी कॅपिटल. अगेन द वर्ड आय अँड गॉड आर ऑलवेज रिटन इन कॅपिटल लेटर. बघा, गॉड, GOD, गॉड, त्याचा जी आणि आय एम अ गर्ल, तो आय ऑलवेज कॅपिटल लिहायचा. परत काय कॅपिटल आहे? लँग्वेजेस, फेस्टिवल्स अँड प्रॉपर नाउन्स ऑलवेज बिगिन विथ कॅपिटल लेटर. मराठी, दिवाळी, होली, तुमचे नेम्स, इंडिया, ऑस्ट्रेलिया, याचे सर्वांचे नेम्स काय करतो आपण? कॅपिटल लेटर्सने लिहितो. कुणी माझ्याकडे पान नंबर वगैरे काय मागू नका. तुम्ही वेगवेगळ्या प्रकाशांची पुस्तकं वापरत असता, त्यामुळे प्रॉपर पेज नंबर मला सांगणं शक्य नाहीये. पंक्च्युएशन नावाचा लेसन इंडेक्स मध्ये शोधा. आपण पंक्च्युएशन घेत आहोत, त्यामुळे तो लेसन शोधला तरी चालेल आणि शोधायची गरज नाहीये. आपण एक्सप्लेनेशन देतोय आणि इथंच प्रश्न आहेत, त्याच्यामुळे तुमच्या बुकमध्ये शोधू नका असं मी म्हणेन. शोधत बसू नका, वेळ वाया घालवू नका. कॅपिटलायझेशनचे रूल्स आहेत. पहिला रूल आहे की एव्हरी सेंटेन्स स्टार्ट्स विथ द कॅपिटल लेटर अँड द वर्ड आय अँड गॉड. Here I and G is always written in capital letter. Languages, festival names, proper nouns, name of cities, name of countries, always written in the capital letter. Now, second rule of fourth rule of capitalization is the first letter of the days, month, rivers, mountains, national festivals, also some contracted forms. For example, MA, Master of Art, MBBS, BSc, PSI, MSc, BEd. These all are written in a capital letter. Then the second part is about full stop and commas. When we use full stop and when we use comma, the first is a full stop. Full stop placed at the end of assertive and imperative sentence. Full stop placed at the end of assertive and imperative sentence. Assertive म्हणजे विधानार्थी. त्याचे 2 प्रकार असतात, अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह, होकारार्थी आणि नकारार्थी. असर्टिव्ह सेंटेन्सलाच आपण स्टेटमेंट असं सुद्धा म्हणतो बघा. तर असर्टिव्ह आणि इम्पेरेटिव्ह म्हणजे काय? कमांड किंवा रिक्वेस्ट. ओके. असर्टिव्ह
आणि इम्पेरेटिव्ह सेंटेन्सला आपण शेवटी काय देतो, पूर्णविराम देतो. असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे यालाच विधानार्थी वाक्य, विधानार्थी वाक्य असं म्हणतात. एखादं प्रॉपर विधान. ॲन ॲपल अ डे कीप्स द डॉक्टर अवे. राम इज अ क्लेवर बॉय. शी इज वर्किंग इन हर फील्ड. त्याच्यानंतर ही डू नॉट लाईक पोटॅटो. म्हणजे असर्टिव्हचे दोन प्रकार, एक असतो ॲफर्मेटिव्ह आणि एक असतो निगेटिव्ह. ॲफर्मेटिव्ह आणि एक असतो निगेटिव्ह. ज्याच्यामध्ये नॉटचा उल्लेख असतो तो निगेटिव्ह, ज्याच्यामध्ये नॉट नाहीये तो ॲफर्मेटिव्ह. हे आहेत असर्टिव्हचे प्रकार. आणि इम्पेरेटिव्ह म्हणजे काय तर तुम्हाला माहितीये, रिक्वेस्ट असते प्लीजने किंवा व्हर्बने सुरू होणारं वाक्य, आज्ञार्थी, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो आज्ञार्थी वाक्य, जे कशाने सुरू होतं, V1 व्हर्बने सुरू होतं किंवा प्लीज असं पण सुरू होऊ शकतं. तेव्हा क्लोज द डोअर, आज्ञा दिली बघा, क्लोज द डोअर. आणि राम इज अ क्लेवर बॉय, हे आहेत तुमचे असर्टिव्ह आणि इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. नाव ओपन युअर नोटबुक. शट युअर माउथ. येस, आय एम गोइंग टू मार्केट. दीज ऑल आर असर्टिव्ह सेंटेन्स. वी कॅन से असर्टिव्ह आणि इम्पेरेटिव्ह मिक्स आता म्हटले बरं का. बघा परत एकदा सांगते, फुल स्टॉप कधी देतात तर फुल स्टॉप देतात असर्टिव्ह आणि इम्पेरेटिव्ह सेंटेन्सच्या शेवटी. अ फुल स्टॉप इज प्लेस्ड ॲट द एंड ऑफ द असर्टिव्ह आणि इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. What is how we can say it is assertive? If there is a structure like subject plus verb plus predicate, then it is assertive sentence. And if there is a structure like verb plus subject plus predicate, then it is a imperative sentence. In Marathi, assertive sentence म्हणजे विधानार्थी वाक्य, आणि in Marathi imperative sentence म्हणजे आज्ञार्थी वाक्य. फुल स्टॉप कधी देतात हे तुम्हाला मराठीमध्ये सुद्धा माहिती आहे. चला, सेकंड आहे क्वामा. त्यालाच आपण मराठीमध्ये स्वल्प विराम असं म्हणतो. क्वामा म्हणजेच मराठीमध्ये आपण स्वल्प विराम आपण असं म्हणतो. बघा, क्वामा इज युज्ड फॉर लिसनिंग सम काइंड ऑफ वर्ड्स बिफोर इन्व्हर्टेड कॉमाज आफ्टर ॲड्रेसिंग समवन ऑर कंबायनिंग द सेंटेन्स. बघा कधी कधी यूज करतोय, लिस्ट करायची, नेम ऑफ बॉईज आहेत एका पाठोपाठ एक, राम, श्याम, महेश, गिरीश, कॉमा कॉमा कॉमा. आय लाईक मँगो, चिकू, ऍपल, बनाना, कॉमा 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 देतो. बरोबर आहे. त्याच्यानंतर बिफोर इन्व्हर्टेड कॉमाज. बघा इन्व्हर्टेड कॉमाज म्हणजे काय, हे इन्व्हर्टेड कॉमाज, हे इन्व्हर्टेड कॉमा आहे. हा झाला सिंगल आणि हा झाला डबल. तर हे डबल इन्व्हर्टेड कॉमा जिथं जिथं असतात त्याच्या अगोदर हा कॉमा आलेला असतो. त्याच्यानंतर आफ्टर अड्रेसिंग समवन म्हणजे बघा, राजू कॉमा कम हिअर. तुम्ही जेव्हा एखाद्याला हाक मारता, राजू कम हिअर, आणि इथं दिलंय बघा मित्रांची नाव आहेत म्हणून इथं कॉमा आलाय, राम, श्याम अँड जय. आता इथं समजा अँड नसतं तर इथं पण एक कॉमा आला असता. परत इथं काय, अजून एक कॉमा, केदार, अजून एक कॉमा, आकाश, असं आलं शकतं. राम, श्याम, जय, केदार, आकाश, कॉमा कॉमा देऊन आर फ्रेंड्स असं म्हटलं असतो. आता इथं बघा ऍड्रेस केलंय म्हणजे एखाद्याला बोलवले, राजू कम हिअर, ऍड्रेस केले तेव्हा राजू नंतर कॉमा दिला. इन्व्हर्टेड कॉमा जिथं जिथं असतो त्या इन्व्हर्टेड कॉमाच्या अगोदर तुम्हाला नुसतं एक कॉमा द्यायचा आहे. इन्व्हर्टेड कॉमा आपल्याकडे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच मध्ये असतो, तुम्हाला माहितीये. हा, अजून कंबायनिंग द सेंटेन्सेस, जेव्हा दोन वाक्य एकमेकांना जोडलेली जातात तेव्हा सुद्धा कॉमा दिलेला असतो. चला पुढे. आता क्वेश्चन मार्क आणि अरे काय टंग ट्विस्ट होते माझं. एक मिनिटाने सांगते आता, थांबा. क्वेश्चन मार्क तुम्हाला माहितीये, इट इज युज्ड ऍट द एंड ऑफ द इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थी वाक्याच्या शेवटी. प्रश्नार्थी वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क असतो. त्या वाक्याची सुरुवात आपल्याला कशाने येऊ शकते,
अशी वर्डनी WH वर्ड्सनी येऊ शकते किंवा हेल्पिंग वर्ब एम इज आर वॉज वर डू डज डीड शूड शाल वुड कुड हे सर्व शब्दांनी येऊ शकते. आणि क्वेश्चन टॅग मध्ये शेवटला असतो क्वेश्चन मार्क. बघा हा टॅग आहे, इथून कुठे आहे हा टॅग आहे. बघा क्वेश्चन टॅग मध्ये सुद्धा काय असतो क्वेश्चन मार्क असतो. शी विल क्लोज द डोअर क्वामा वोंट शी विल. इथं म्हणजे आता टॅगच्या वेळी टॅग शिकवेनच, पण लक्षात ठेवा सेंटेन्स जर का पॉझिटिव्ह असेल म्हणजे अफर्मेटिव्ह असेल तर त्याचा टॅग हा निगेटिव्ह असतो. इथं विल आहे नॉट नाहीये म्हणून आपण इथं विल नॉट घेतलं. विल नॉटचाच शॉर्ट फॉर्म वोंट आहे आणि शी आणि क्वेश्चन मार्क. म्हणजे ती दरवाजा बंद करेल, करेल ना अशा टाइपने, जसं मराठीत आपण बोलतो बघा तू हे वाचशील ना असं. तो एक क्वेश्चन टॅग म्हणून एक प्रकारचा. ओके. हा व्हॉट इज युअर स्कूल नेम, व्हॉट यू विल गोइंग टू डू टुमॉरो. ओके. अजून इन विच क्लास यू आर. सगळे प्रकारचे प्रश्न म्हणजे तिथं क्वेश्चन मार्क येणारच आहे. त्याच्यानंतर आहे एक्सक्लामेशन. काय आहे एक्सक्लामेशन मार्क, जे एक्सक्लामेटरी सेंटेन्स असतं ज्याला उद्गारवाचक वाक्य म्हणतो आपण, जिथं आपली भावना एक्सप्रेस करतोय तेव्हा आपण हे वापरतो आणि हे सोपं असतं. बरोबर ना. हे पण ओळखायला काय आहे सोपं असतं. खुश, हुर्रे, आहा, ओ नो, आउच असे काही शब्द आहेत ज्याच्यानंतर सुद्धा असं एक्सप्लेनेशन येतं. आणि इथं दिले व्हॉट अ ज्युसी ऍपल, हाऊ ब्युटिफुल इट इज, alas, yes, alas, yes, alas also is there. Wish you all the best. अशा गोष्टींनंतर म्हणजे काय एक्सक्लामेटरी सेंटेन्स and while expressing your wishes and emotions. Oh, ouch, alas, oh no, these are our emotions. आणि विशेष बेस्ट विशेष वगैरे जे काय देतो तेव्हा आपण काय करतो एक्सक्लामेशन मार्क काय करतो वापरतो. त्याच्यानंतर बघा ऍपोस्ट्रॉफी. ऍपोस्ट्रॉफी तर तुम्हाला माहितच आहे. ऍपोस्ट्रॉफी कधी कधी वापरतात तर जेव्हा आपल्याला ओनरशिप एखाद्याची वस्तू, इट इज हिज बॅग म्हणतो ना आपण, राम्स बॅग ती ओनरशिप आहे. इथे दिले राधाज बॅग म्हणजे तिची, राधाज बॅग, तेव्हा ऍपोस्ट्रॉफी हा डोक्याच्या वरचा असतो ऍपोस्ट्रॉफी. जेव्हा आपण एखादा विल नॉट, इट इज त्याचे काय करतो शॉर्ट फॉर्म्स करतोय बघा. अजून काय रायटिंग द कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स. हे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स आहेत कुणाचे विल आणि नॉट एकत्र आला तर काय होतो वोंट. आता इज नॉट, इजंट असा होतो तो शॉर्ट फॉर्म. म्हणजे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स जे म्हणतात तिथं आपल्याला याची गरज लागते. आणि हे राधाज बॅग, बॉईज हॉस्टेल, कांट. ओके कांट म्हटलं तरी चालेल, डोंट, येस अशा प्रकारे आपण ऍपोस्ट्रॉफी वापरतो. ऍपोस्ट्रॉफी आपल्याला आहे. त्याच्यानंतर आहे कोलन. बघा अपूर्ण विराम म्हणतात त्याला कोलनला. म्हणजे जर का आपल्याला लिस्ट दाखवायची असेल एखाद्या सेंटेन्स मध्ये, मराठीमध्ये पण आपण असंच करतो, मराठी सारखंच आहे बघा. इट इज युज्ड फॉर शोईंग द लिस्ट ऑफ थिंग विदिन अ सेंटेन्स. सेंटेन्स मध्येच लिस्ट दाखवायचे बघा. आय लाईक फॉलोइंग थिंग्स, कोलन दिलेला आहे, पेन, कॉमा बॅग, कॉमा बॅट, कॉमा बॉल, फुल स्टॉप. मला ह्या गोष्टी आवडतात, मला या गोष्टी आवडतात. अपूर्ण विराम बघा कुठे दिलाय, अपूर्ण विराम बघा कुठे दिलाय. त्याच्यानंतर नेक्स्ट सेमिकोलम, अर्धविराम. अर्धविराम कुठे वापरायचा बघा. इट इज युज्ड टू लिंक अ क्लॉज क्लोजली रिलेटेड टू द थॉट. बघा इन थॉट, सॉरी रिलेटेड इन थॉट. अर्धविराम वापरायचा आहे क्लॉजेसला. आता क्लॉजेस पण आपल्याला आहे त्यामुळे कळेल. लर्न द स्टोरी, देन से इट अलाउड,
बघा, आधी स्टोरी पाठ कर आणि नंतर मोठ्याने म्हण. रिलेटेड क्लॉज आहे, त्याच्यानंतर इन्व्हर्टेड कॉमा. तुम्हाला सांगितलं डायरेक्ट स्पीचला वापरला जातो तो इन्व्हर्टेड कॉमा. हायपन तुम्हाला माहिती आहे, ब्रदर इन लॉ, सिस्टर इन लॉ, 1/3 वर्ड्स जॉईन करण्यासाठी वापरली जाते ती हायपन. आता झालेत आपले बऱ्यापैकी पंक्च्युएशन मार्क्स, एवढेच आहेत. आता घेऊया डिरेक्टली क्वेश्चन्स. चला सांगा, विच क्वेश्चन मार्क, चूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क. थोडं फास्ट करायचं काय, आपल्याला फिगर्स ऑफ स्पीच आज घ्यायचे आहेत. संयोग चिन्ह म्हणतात ना हायपनला मराठीमध्ये. चला, कॅन यू स्पीक हिंदी प्रश्न विचारलाय. कॅन, कुड, मे, माइट, मस्ट याने सुरू होणारे, डू, डज, डीड ने सुरू होणारे सगळे क्वेश्चन. हा बरोबर आहे, क्वेश्चन मार्क हे वापरणार आहे. कॅन यू स्पीक हिंदी, तू हिंदी बोलतो का रे. चला पुढं, सिलेक्ट प्रॉपर पंक्च्युएशन फॉर द गिवन सेंटेन्स. सांगा पटपट 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 पटपट. व्हॉट अ वंडरफुल डे. व्हॉट अ वंडरफुल डे, पटपट सांगा. करेक्ट, व्हॉट अ वंडरफुल डे, किती छान दिवस आहे. तुमचं काय करताय ते एक्सप्रेस करताय, तुम्ही भावना एक्सप्रेस करताय. प्रश्न नाही विचारला. व्हॉट अ वंडरफुल डे मध्ये प्रश्न नाही विचारला, लक्षात ठेवा. एक्सक्लामेशन आहे ते, एक्सक्लामेशन मार्क वापरणार, एक्सक्लामेटरी सेंटेन्स आहे. पुढचा क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड राइट्स कॅपिटल. कॅपिटल मध्ये कोणता वर्ड लिहायला पाहिजे सांगा. आता कॅपिटल मध्ये कोणता वर्ड लिहायला पाहिजे होता. काहीतरी मी सांगितलं होतं, काही जण टायगर म्हणतायत. काय सांगितलं होतं जरा बघायचं का मागे जाऊन. बघायची गरज आहे का सांगा. बघायची गरज आहे का मागे जाऊन बघा. कॅपिटलायझेशनचे काही 5 एक नियम मी सांगितले. पहिलं म्हणजे एव्हरी लेट काय, आता डायरेक्ट वर्डशी रिलेटेड घेऊया बघा. आय आणि गॉड ऑलवेज रिटन इन कॅपिटल लेटर. लँग्वेज, फेस्टिवल, प्रॉपर नाउन. त्याच्यानंतर फर्स्ट लेटर ऑफ डेज, फर्स्ट लेटर ऑफ मंथ, रिव्हर, माउंटेन, नॅशनल फेस्टिवल्स ऑलवेज रिटन इन कॅपिटल लेटर. ऑलवेज रिटन इन कॅपिटल लेटर म्हणजे काय, रिव्हर नेम बरोबर आहे, रिव्हर नेम लिहितो आपण, मंथ नेम लिहितोय आपण, डेचं नाव लिहितोय आपण कॅपिटल मध्ये. मग आता इथं सांगा उत्तर काय असणार. प्रश्न किती पण सोपा असला तरी तुम्ही चुकू शकता बाळांनो. मंथ, रिव्हरचं नेम असेल तर ते कॅपिटल पाहिजे, मंथचं नेम असेल तर ते कॅपिटल पाहिजे, डेचं नेम आहे म्हणून ते कॅपिटल पाहिजे. टायगर प्रॉपर नाउन नाहीये ना, टायगर प्रॉपर नाउन नाहीये. कॉमन नाउन मध्ये घेणार ना आपण, सगळ्या प्रकारचे टायगर झाले तिथं, म्हणून येणार आहे क्वेश्चन नंबर 3. पुढचा प्रश्न,
विच पंक्च्युएशन मार्क इज मिसिंग इन द फॉलोइंग सेंटेन्स. सांगा, सेंटेन्स दिलंय, कॉन्व्हर्सेशन दिले, 1-2 सेंटेन्स दिलेत फक्त. गिव्ह मी टोमॅटोज आणि बी म्हणतोय, म्हणजे ए बोलतोय गिव्ह मी टोमॅटोज आणि बी म्हणतोय वेअर्स युअर बॅग, विच इज मिसिंग हिअर. सांगा. बरोबर बरोबर, बऱ्याच जणांची उत्तर आलेली आहेत. बघा, इथं फुल स्टॉप पाहिजे होता, कारण हे काय आहे, आज्ञार्थी वाक्य, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. गिव्ह हे V1 आहे. आता वेअर्स युअर बॅग हा क्वेश्चन मार्क आहे, मान्य. आता वेअर्स मध्ये इथं अपोस्ट्रॉफी पाहिजे. वेअर्स म्हणजे वेअर इज असं म्हणायचंय त्यांना. सो अपोस्ट्रॉफी इज युअर आन्सर. बऱ्याच जणांनी बरोबर दिलेलं आहे. चला पुढं. इथं काय यायला पाहिजे सांगा, इथं काय यायला पाहिजे. प्रश्न वाचून दाखवत नाहीये, पटपट करा जरा. बरोबर, क्वेश्चन मार्क येईल. हु एम आय, हु एम आय, मी कोण आहे, असंच ना. हा, काय कन्फ्युजन नसावं तुमच्यामध्ये. शी सेड, सांगा काय येणार आहे, काय मिसिंग आहे. बऱ्यापैकी सगळे वापरलेत, एक मिसिंग आहे, फक्त एक मिसिंग आहे काहीतरी. काही जण एक म्हणतायत, काही जण 2 म्हणतायत. बघा, शी सेड हा डायरेक्ट काय म्हणा स्पीच आहे. डायरेक्ट स्पीच मध्ये काय करायला पाहिजे, वेअर डिड यू फाइंड इट, क्वेश्चन मार्क द्यायला पाहिजे. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. डायरेक्ट स्पीच मध्ये डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये जे असतंय तसंच्या तसं. जर काय क्वेश्चन असेल, म्हणजे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असेल तर क्वेश्चन मार्क इम्पॉर्टंट आहे. एक्सक्लामेटरी सेंटेन्स असेल तर एक्सक्लामेटरी मार्क इम्पॉर्टंट आहे. जेव्हा तुम्ही कन्वर्ट करता, जेव्हा तुम्ही काय करता, कन्वर्ट करता, तेव्हा चेंजेस होतात. तेव्हा काय होतात, चेंजेस होतात. त्यामुळे क्वेश्चन मार्क इज इम्पॉर्टंट. बाकी त्यांनी कॉमा, डबल इन्व्हर्टेड कॉमा दिलाय ऑलरेडी. चला, लेट्स गो टुगेदर. इथं काय गरजेचं आहे बघा, इझिली सांगू शकता तुम्ही. लेट्स गो टुगेदर. लास्ट क्वेश्चन हा घेतोय. लेट्स गो टुगेदर, पटकन सांगा. करेक्ट. लेट नंतर अपोस्ट्रॉफी नंतर एस. लेट अस चा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे, लेट्स. चलो, ओके. 5 प्रश्न तुमच्यासाठी फक्त सोडवायला ठेवलेले आहेत, ते पण सोपे आहेत म्हणून. आणि मला नाही वाटत की पंक्च्युएशन ऍक्च्युअली घेण्याची गरज होती, पण आपला पोर्शन होऊन जाईल, तो घटक तसाच राहिला नको म्हणून काय केलेला आहे, घेतलेला आहे. ओके. सर्वात महत्वाचा घटक, कन्फ्युजन होऊ शकतं असा घटक म्हणून, किंवा बरेच लोक याला घाबरतात, तो घटक आहे फिगर्स ऑफ स्पीच. मराठीमध्ये सुद्धा आपल्याला त्रास होतो या घटकाचा आणि इंग्रजीमध्ये सुद्धा होतो. बघा, मराठीमध्ये तुम्ही अलंकार हा घटक यापूर्वी देखील म्हणजे 6वी मध्ये सुद्धा अभ्यासला असाल. तर आता इंग्रजीमध्ये फिगर्स ऑफ स्पीच घेऊया. त्यात पण मराठी माध्यमासाठी 4च फिगर्स ऑफ स्पीच आहेत. ते म्हणजे जे तुम्हाला दिसतात, सिमिली, मेटाफोर, पर्सोनिफिकेशन अँड हायपरबोले. आणि इंग्रजी माध्यमासाठी
अलिट्रेशन आहे वेगळा, म्हणजे 5th वन, नंतर रिपिटेशन आहे, नंतर अँथिसिस आहे आणि एक्सक्लामेशन आहे. असे आहेत एवढे. तर ते दोन्ही घेणार आहोत आपण, म्हणजे इंग्लिश मिडियमचे पण घेणार आहे आणि मराठी मिडियमचे पण घेणार आहे. आज ऍटलिस्ट थिअरी जरी शिकवून झाली, म्हणजे माझा टार्गेट आहे फक्त थिअरीज कव्हर करायची आज आपण. आपल्याकडे हाफच आवर आहे. थिअरी झाली की मग आपण नेक्स्ट मंडेला आपण यावरचे क्वेश्चन्स घेऊया. थोडं याचे काय करूया, क्वेश्चन्स वाढवूया, कारण जर आपण एक नियर अबाउट 50 प्रश्न सोडवले तर मला असं वाटतं की फिगर ऑफ स्पीच तुम्हाला फार इझी होऊन जाईल आणि खूप अवघड येणार नाही. पण लक्षात ठेवा की थोडासा ट्रिकी क्वेश्चन्स असतात, त्यामुळे समजायला कधी कधी अवघड जातात. तर बघा, अलंकार आहेत हे. त्या अलंकाराचे जसं की मराठीमध्ये अलंकार आहेत, उपमा आहे, रूपक आहे, अनुप्रास आहे, चेतना गुणोक्ती आहे. आता तुम्हाला असं वाटेल की मराठी माध्यमाला अरे आम्हाला अलंकार नाहीयेत, तर मराठी माध्यमाला कदाचित इंग्रजी माध्यमाला मराठीतून अलंकार नसतील, त्यामुळे त्यांना तुम्हाला मराठी नावं माहित नाहीत. पण इंग्रजी माध्यमाला आपण जवळजवळ चौथी पासून काय घेतोय, अलंकार तुम्हाला माहिती आहेत. फार छोटे छोटे, म्हणजे अलिट्रेशन, रिपिटेशन या गोष्टी तर तुम्हाला नक्कीच 4थी पासून होत्या. तर अलंकारिक शब्द वेगळे, अलंकारिक शब्द हा घटक मराठीमध्ये आपला झालाय. ही अलंकाराची ओळख आहे. आता डायरेक्ट आपण एक एक अलंकार घेऊया, म्हणजे तुम्हाला समजेल मला काय म्हणायचं ते. काय होईल, समजेल. बघा, आता पहिल्यांदा हे 4 जे मराठी माध्यमासाठी आहेत, सिमिली, मेटाफर, पर्सनिफिकेशन आणि हायपरबोले. आता नावाप्रमाणेच त्यांचे गुणधर्म सुद्धा आहेत. त्याच्या अगोदर फिगर ऑफ स्पीच म्हणजे काय हे समजून घेऊया. फिगर ऑफ स्पीच म्हणजे काय बघा, अ वर्ड, एखादा शब्द किंवा ग्रुप ऑफ वर्ड म्हणजे फ्रेज हॅव्हिंग अ डिफरंट मीनिंग फ्रॉम इट्स लिटरल मीनिंग टू प्रोड्यूस अ ग्रेटर इफेक्ट. एखाद्या शब्दाचा किंवा एखाद्या शब्द समूहाचा वेगळा अर्थ असतो जो लिटरल मीनिंग नसतो. एक्झॅक्टली कॉन्टेक्स्चुअल मीनिंग जसाच्या तसा नसतो, मात्र त्याचा थोडा डिफरंट मीनिंग असतो, वेगळा मीनिंग असतो, आणि जो काय करतो, ग्रेटर इफेक्ट क्रिएट करतो. आता हे मोस्टली आपल्याला कवितेच्या संदर्भात बघायला मिळतील. कवितांमध्ये तुम्हाला काय बघायला मिळतील, हे फिगर्स ऑफ स्पीच बघायला मिळतील. त्यातला पहिला, त्याला मराठीमध्ये आपण उपमा म्हणतो आणि इंग्रजीमध्ये सिमिली म्हणतो. तुम्हाला माहितीये उपमा मराठीमध्ये ज्यांना माहितीये त्यांच्यासाठी, आणि इंग्लिश मिडियमनी लक्षात ठेवू नका चालेल, मराठी मधला पण इंग्लिश मधला लक्षात ठेवा. बघा, डेफिनेशन काय म्हणते, सिमिली मध्ये काय असतं, दोन्ही भाषेमध्ये लिहिलंय. खालचं मराठी माध्यमासाठी आहे, तुम्ही वाचून घेऊ शकता, पण इंग्रजी सुद्धा गरजेचं आहे. कंपॅरिझन आहे इथं, ओळखायला सगळ्यात सोपा आहे बर का, ओळखायला सगळ्यात सोपा की कंपॅरिझन असतं, दोन गोष्टींमधलं कंपॅरिझन, आणि त्याच्यामध्ये हे शब्द आलेले असतात. कुठले कुठले, ॲज, सो ऑर लाईक. ॲज, सो किंवा लाईक हे शब्द दिसले की डोळे झाकून त्याला सिमिली म्हणायचं. मराठीमध्ये फार अवघड जातं, मराठीमध्ये कन्फ्युजन होतं, कुठलं उपमा, उपमेय, उत्प्रेक्षा, ते आपल्याला सोपं आहे इंग्रजीमध्ये. इथं दोन गोष्टींचं काय केलं जातं, कंपॅरिझन, म्हणजे तुलना केली जाते, आणि ती तुलना दर्शवण्यासाठी किंवा ती तुलना सांगण्यासाठी सो, ॲज आणि लाईक असे शब्द वापरले जातात. तेव्हा तिथं सिमिली हा काय असतो, फिगर ऑफ स्पीच असतो. फॉर एक्झाम्पल, ॲज ब्रेव ॲज लायन, ॲज ब्लाइंड ॲज अ बॅट, फाईट लाईक कॅट्स अँड डॉग, हर स्माइल वॉज ॲज ब्राईट ॲज द सन. बघा, ॲज इथं आलाय, लाईक आलाय, म्हणजे ॲज काय आहे, ॲज, लाईक हे जे शब्द आहेत, हे शब्द आले तर याला म्हणायचं सिमिली. बघा काय म्हणायचं, सिमिली. कंपॅरिझन केलंय आणि काय आलेत, शब्द आलेत, ॲज,
सो लाईक, ॲज सो लाईक हे शब्द आलेले आहेत आणि अर्थ पण समजून घ्यायचा की तुलना केलेली आहे. काय केलेली आहे? तुलना केलेली आहे, त्याला म्हणायचं सिमिली. आता ह्याच्या सारखाच असतो मेटाफोर. मेटाफोर मध्ये आणि सिमिली मध्ये मेन फरक काय आहे बघा. मेटाफोर पण तुम्हाला काय म्हणतोय? मेटाफोरचं पण सांगून देते बघा. मेटाफोर म्हणतोय इथं पण डायरेक्ट कंपॅरिझन आहे. कशाचं? इथं पण डायरेक्ट कंपॅरिझन आहे. बट देअर इज अ नो ॲज, नो सो, नो लाईक. काहीही असे तिन्ही शब्द आलेले नाहीत. कंपॅरिझन दिसतं पण शब्द येणार नाहीत. ॲज नको, सो नको, लाईक नको, तेव्हा म्हणायचं मेटाफोर. ॲज सो लाईक आलं सिमिली. बघा सिमिली आणि मेटाफोर एकसारखे वाटतात. तिथं तुलनाच केली जाते. तिथं काय केली जाते? तुलना. ॲज अ ब्लॅक, काय ॲज अ ब्लॅक ॲज अ क्रो म्हणजे कावळ्यासारखा काळा असं. मग ते ॲज किंवा सो किंवा लाईकने तुलना केली तर सिमिली म्हणा. जर तुलना आहे आणि हे तीन शब्द दिसत नाहीत तर त्याला म्हणायचं मेटाफोर. आता कसे दिसत नाहीत मग तुलना कशी असते? तर बघा टाइम इज मनी, तुलना केली आहे वेळेची आणि पैशाची तुलनाच केली आहे. टाइम इज मनी म्हणजे काय म्हणूया आपण? वेळेला काय म्हटलंय? पैसा, नाही का? लाईफ इज अ ड्रीम, लाईफ इज अ ड्रीम, लाईफ इज लाईक अ ड्रीम. दोन गोष्टी सांगते. तर हेच वाक्य दोन्ही वेळा जर आलं बघा, लाईफ इज लाईक अ ड्रीम हे म्हटलं तर तुम्ही सिमिली म्हणायचं, कारण इथं लाईक दिसतंय. लाईफ इज अ ड्रीम या दोघांची तुलना केलीये पण ॲज नाहीये, सो नाहीये, लाईक नाहीये, म्हणून हा झाला मेटाफोर. मेटाफोर आणि सिमिलीमध्ये अजिबात कन्फ्युज व्हायचं नाही. सिमिलीमध्ये शब्द असतात, ॲज, सो, लाईक, तो सिमिली. मेटाफोर मध्ये शब्द नसतात, डायरेक्ट कनेक्ट केलेलं असतं, तसं सेंटेन्स फॉर्म होतं. बघा, द क्लासरूम वॉज अ झू. क्लासरूम अगदी झू झाले, प्राणी संग्रहालय होतं ते. म्हणजे तुलना केली तुमची क्लासरूमची आणि झूची. बरोबर आहे? तुलना केली पण लाईक वापरला नाही, ॲज वापरला नाही, म्हणून त्याला म्हणायचं मेटाफोर. परत ही इज शायनिंग स्टार. ही इज अ शायनिंग स्टार. तो काय आहे? एक शायनिंग स्टार आहे. इथं पण काय केलेलं आहे? त्याची आणि कुणाची तरी कंपॅरिझन केली, तुलना केली, पण ॲज, लाईक, सो वापरलेला नाही. हे झाले पहिले दोन, सिमिली आणि मेटाफोर. काही डाऊट आहेत का ह्या दोन मध्ये? असं वाटतंय का की मिक्स झालं, आता कन्फ्यूज झालो, आता काही कळत नाहीये, असं होतंय का? म्हणजे ओके आहे का स्पीड वाढलाय, काय झालंय? म्हणजे समजतयला हो म्हणताय का समजत नाहीला हो म्हणताय? समजत नाहीला नो म्हणताय? असं समजतय किंवा समजत नाही असं टाका. ते नो आणि हो मध्ये कन्फ्युजन होतंय माझं. पहिल्यापासून दाखवा. बर, कन्फ्यूज झालाय. ओके. बघा काय म्हटलं आपण, सिमिली मध्ये काय असतं? तिथं पण तुलना केलेली असते. कसा आहे? सिंहासारखा शूर. ॲज ब्रेव ॲज लॉयन. त्या लायन सारखा तो काय आहे? ब्रेव आहे. पण इथं काय केलंय? तुलना केलीये. इथं काय केलंय? तुलना केलीये. म्हणजे थोडक्यात असं केलंय वाक्य, ही इज ब्रेव लाईक लायन. तो काय आहे? लॉयन सारखा ब्रेव आहे. मग इथं लाईक, ॲज आणि सो यापैकी कोणताही एक शब्द जेव्हा वापरतील तेव्हा त्याला म्हणायचं सिमिली. त्याला मराठीमध्ये म्हणायचं उपमा. मराठी पण लक्षात ठेवू नका, सिमिलीच लक्षात ठेवा. आणि असंच म्हणजे काय? तुलनाच केलीये पण शब्द नाही आला. इज
ऍज नाही आला, सो नाही आला, लाईक नाही आला. बघा हे जे शब्द होते का, ऍज नाही आला, सो पण नाही आला आणि लाईक पण नाही आला, पण कंपॅरिझन केलंय. क्लासरूमचं झू बरोबर केलंय, लाईफचं ड्रीम बरोबर केलंय, टाइमचं मनी बरोबर केलंय. तुलना केली पण शब्दांचा वापर केला नसेल तर त्याला म्हणायचं मेटाफर. तर त्याला म्हणायचं मेटाफर. ओके ओके, सोपं आहे, इझी आहे, चुकायचं नाही, लक्षात ठेवायचं फक्त. हा चला आता पुढचं बघा. नावातच आहे, पर्सनिफिकेशनच्या नावातच आहे पर्सन. आणि लक्षात ठेवा पर्सनिफिकेशन म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीला काय करतो आपण, एखाद्या व्यक्तीला काय करतो बघा, नॉन लिव्हिंग थिंग्सची क्वालिटी ना, बरोबर आहे ना, किंवा एखाद्या व्यक्तीची जी क्वालिटी आहे ती एखाद्या नॉन लिव्हिंग थिंग मध्ये आहे, असं पर्सनिफिकेशन. बघा, गिव्हिंग अ ह्युमन क्वालिटीज और ऍक्शन्स टू अ नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट. एखादी नॉन लिव्हिंग थिंग आहे ज्याला आपण म्हणतोय की बाबा काय म्हणू शकतो, मशीन वर्क फास्टर. आता मशीन फास्ट काम करते, आता मशीन माणूस वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. मग तिथं मशीनीला जर का तुम्ही लिव्हिंग थिंगची क्वालिटी देत असाल किंवा लिव्हिंग थिंगची ऍक्शन मशीनसाठी वापरत असाल तर तिथं तुम्ही तिला काय केलं, पर्सनिफिकेशन केलं, तिला एखाद्या पर्सनची उपमा दिलेली आहे. आता बघा एक्झाम्पल वरून समजून घेऊया डायरेक्ट. माय कम्प्युटर वर्क्स हार्ड. माझा कम्प्युटर काय करतो, खूप कष्ट करतो, खूप मेहनत करतो. आता मेहनत करणं हे बाळांनो ह्युमनचा क्वालिटी आहे, ह्युमनची क्वालिटी आहे. हे झालं मशीन. म्हणजे लिव्हिंग थिंगची जी क्वालिटी आहे ती तुम्ही कुणाला दिली, नॉन लिव्हिंग थिंगला दिली. म्हणून ह्याला म्हणायचं याचं पर्सनिफिकेशन केलं. या माय कम्प्युटरला काय केलंय, पर्सनिफाईज केलंय, म्हणजे पर्सनिफिकेशन केले, म्हणून हे आहे पर्सनिफिकेशन. आता बघा, द सिटी गोज ऑन ग्रोईंग. आता सिटी नॉन लिव्हिंग थिंग आहे आणि ग्रो करतं लिव्हिंग थिंग. मग ती ट्री असू दे, अॅनिमल असू दे, आपण ह्युमन असू दे, हे सगळे लिव्हिंग थिंग काय करतात, ग्रो करतात, त्यांची वाढ होते. पण इथं सांगितले की सिटी ग्रो करतात. म्हणजे लिव्हिंग थिंगची जी काही क्वालिटी आहे, लिव्हिंग थिंगचा जो गुण आहे तो नॉन लिव्हिंग थिंगला दिला त्यांनी, पर्सनिफिकेशन केलं लिव्हिंग थिंगच्या एखाद्या गुणाचं, एखाद्या क्वालिटीचं, तर तिथं असतो पर्सनिफिकेशन. बघा, द फ्लावर्स डान्स्ड. आता डान्स कोण करतं, ह्युमन करतायत, आपण ह्युमन म्हणूया. आता ह्युमन डान्स करतायत, फ्लावर्स करतील का डान्स, करतील का, नाही करणार. फ्लावर्स डान्स्ड लाईक द विंड. मग ते डान्सिंग ही जी पर्सनॅलिटी आहे ती कुणाची आहे, आपल्या ह्युमनची आहे ना आत्ताची, तर ती कुणाला दिली, फ्लावर्सना दिली. याचाच अर्थ झाला तिथं पर्सनिफिकेशन येणार आहे. म्हणून मी मगाशी दोघांच्या मधलं कन्फ्युजन क्लिअर आहे का विचारलं. फालतूच्या कमेंट्स करू नका. आता बघा परत सांगते, पर्सनिफिकेशनला काय केलेलं असतंय, त्या एखाद्या ह्युमनची एखादा गुणवैशिष्ट्य, ह्युमनचा एखादा गुणवैशिष्ट्य, बघा ह्युमनचं गुणवैशिष्ट्य जे आहे ते एका नॉन लिव्हिंग थिंगला दिलेलं असतंय. आता इथं बघा, अपॉर्च्युनिटी नॉक्ड ॲट हिज डोअर. आता नॉक करणार आहे, नॉक कोण करणार आहे, आपण ह्युमन नॉक करतो ना. अपॉर्च्युनिटी कशी नॉक करेल, संधी.
एखादी संधी, पण ह्या अपॉर्च्युनिटीला याची ती क्वालिटी दिली नॉक करायची, दॅट इज पर्सनिफिकेशन. ह्याला म्हणायचं पर्सनिफिकेशन. बघा कम्प्युटर काय करतोय, हार्डवर्क करतोय. हार्डवर्क करणं ही माणसाची क्वालिटी आहे, ती ती पर्सनिफाईज केली, कम्प्युटरला दिली गेली. ग्रो करणं ही पण लिव्हिंग थिंगची क्वालिटी आहे, ती नॉन लिव्हिंग थिंगला दिली गेली. डान्स करणं लिव्हिंग थिंगची क्वालिटी आहे, ती तुम्ही फ्लावर्सला दिली गेली. नॉक करणं लिव्हिंग थिंगचीच गोष्ट आहे, लिव्हिंग थिंगच करते. तर ते कशाला गेलेलं आहे, अपॉर्च्युनिटीला दिलेले आहे. कमेंट्स फार महागात पडतील. मी आता वॉर्निंग करते. 7th स्टँडर्ड 7वी चेष्टेत सुद्धा काय म्हणायचं ना, मला काय कुठल्या देशाशी वाद नाहीये, काही नाहीये, पण उगीच फालतू कमेंट्स करून लोकांना डिस्टर्ब करू नका. ज्यांना हे नाहीये त्यांनी जावा. आता बघा हायपरबोले म्हणजे नावाप्रमाणेच आहे बघा, अतिशयोक्ती. आपल्या मराठीमध्ये पण आहे हा अतिशयोक्ती, नाही का. काय दमडीचं तेल आणलं म्हणजे एवढी एवढूस गोष्टीत एवढंस बोलणं, म्हणजे फुगवून सांगणे एखादी गोष्ट प्रमाणापेक्षा जास्त. मग ती हायपरबोले सिच्युएशन आपल्या इंग्लिशमध्ये पण आहे, त्याला हायपरबोले असं म्हणतो आपण. बघा डेफिनेशन पण तशीच आहे. काय आहे, an extreme exaggeration used to make a point or create a strong emotional effect. म्हणजे एखाद्या गोष्टीचं वर्णन आहे त्याच्यापेक्षा जास्त केलं जातं, फुगवून सांगितलं जातं. बघा फॉर एक्झाम्पल वरून कळतंय, शी लव्स हिम मोर दॅन हर लाईफ. त्याच्या आयुष्यापेक्षा जास्त. आता हे फॅक्ट असू शकत नाही. आय विल डाय फॉर यू, मी मरेन तुझ्यासाठी, शक्य नाही. आय एम सो हंग्री, आय कुड इट हॉर्स, मी घोडा सुद्धा खाऊ शकतो, एवढा मला भूक लागलीये, शक्य नाही, जास्त बोलले गेले. आय हॅव मिलियन थिंग्स टू डू टुडे, मला आज करायला मिलियन थिंग्स आहेत. एवढा कशाला मिलियन थिंग्स असतील, सो मेनी थिंग्स, मिलियन थिंग्स. इथं काय होलंय, जास्त उगीच बोललं गेलेलं आहे. कुणीतरी मागाशी म्हणलं आय एम फ्रॉम पाकिस्तानी, त्यांना पहिल्यांदा जरा सांगा. रिमूव्ह म्हणजे मी त्यांची बॅच मधून रिमूव्ह करेल मी 7th स्टँडर्डच्या, माझ्या लेक्चर पुरतं तरी किमान दोन्ही लेक्चर्सला. बघा आता एक क्विक समरी घेऊया ह्या चौघांची, म्हणजे तुम्हाला कळून जाईल मला काय म्हणायचं आहे. क्विक समरी चौघांची आणि मग पुढचे 4, म्हणजे पुढचे 3 घेणार आहे. एक्सला काय असं होतंय, एक्सला असं का होतंय माझ्याकडून, आज बोलायला येईना झालंय, असं झालंय. चला पुढे घेऊया. बघा सिमिलीमध्ये असतं कंपॅरिझन. बघा चित्र दिलंय बघा, कंपॅरिझन केलंय आणि ते पण ऍज लाईक सो वापरून. आता इथं पण कंपॅरिझनच आहे. डायरेक्टली स्टेट वन थिंग इज अनदर विदाउट एनी कंपॅरिझन वर्ड, म्हणजे ऍज लाईक आणि सो वापरायचं नाही, डायरेक्ट तुलना. बरोबरच आहे. इथं आपण म्हणतोय लाईफ इज लाईक अ रेस. बघा एकच गोष्ट आपण दोन्ही मध्ये लिहू शकतो. लाईफ इज लाईक अ रेस. माझी लाईफ असं माय लाईफ म्हटलं तरी चालेल. लाईफ इज लाईक अ रेस. तेच वाक्य आपण इथं काय लिहिणार, लाईक न वापरता लिहायचं म्हणलं तर लाईफ इज अ रेस. लाईफ इज अ रेस. आता हेच वाक्य नाही म्हणायचंय मला. आता पर्सनिफिकेशन मध्ये आपण मगाशी काय घेतलं होतं,
की ह्युमनचे जे क्वालिटीज आहेत त्या कुणाला द्यायच्या आहेत, नॉन लिव्हिंग थिंगला द्यायच्या. ह्युमनच्या ज्या क्वालिटीज आहेत त्या नॉन लिव्हिंग थिंग्सला द्यायच्या आहे. बर, टाइम इज डायमंड, व्हेरी गुड. काय होणार, तो मेटाफर होणार ना. टाइम इज डायमंड, टाइमला डायरेक्ट डायमंड म्हटले, ते झालं मेटाफर. बरोबर. आता इथं म्हणू शकतो का, काय म्हणूया, मुंबई. एखादं पर्सनिफिकेशनचं एखादं सेंटेन्स सांगा, काय घेऊ शकतो सांगा. पर्सनिफिकेशन मध्ये काय सांगू शकता तुम्ही. एखादं काम जे ह्युमन्स करतात पण आपण असं बोलतो की ते नॉन लिव्हिंग थिंग कडून पण झालेलं आहे. बर, व्हेरी गुड, छान छान छान. ट्रीज आर वेव्हिंग म्हटलं ना रे. आता येतोय का आवाज, चेक करा. आता येतोय का. येतोय का. चला आता बघा. येस, हा मून हसतोय ना, हा मून आहे, त्याला हसायचं सांगितलं. तो मून हसतोय म्हणून इथं झालं पर्सनिफिकेशन. आता बघा, आज फास्ट, आज आलं सिमिली लगेच. इथं काय दिलंय, द टेस्ट वॉज अ पीस, द टेस्ट वॉज अ पीस ऑफ केक. काहीतरी चुकतंय का. बर, द टेस्ट वॉज अ पीस ऑफ केक. आय हॅव टोल्ड यू अ बिलियन टाइम्स, मी तुला किती वेळा सांगितलं, जास्त वेळा सांगितलं. दॅट इज हायपर बोले. आता इथं बघा, द टेस्ट वॉज अ पीस ऑफ केक. ओके, ठीक आहे. तुलना केली डायरेक्ट टेस्टची आणि केकच्या पीसची. ही झालं तुमचं मेटाफर. एक्सप्लेनेशन पण बघून घ्या. बघा, डायरेक्ट कंपॅरिझन आहे विदाउट लाईक, जिथं ऍज आहे तिथं आहेच, आणि एक्स्ट्रा बोललेलं. आता तुमचे इंग्लिश मीडियम तुमचे जे काय राहिलेत ते बघून घेऊया. त्यातला ऍटलिस्ट एक झाला तरी आपल्याला चालेल. बघा, सोपे बरं का हे पण, हे काय खूप अवघड नाहीत. पहिलं म्हणजे व्हॉट इज अलिट्रेशन. अलिट्रेशन नावातच आहे. अलिट्रेशन म्हणजे काय बघा, अनुप्रास म्हणतात त्याला. बघा, व्हेन द सेम इनिशियल कॉन्सोनंट साऊंड इज रिपीटेड क्लोज टुगेदर इन द सिक्वेन्स ऑफ वर्ड इज कॉल्ड अलिट्रेशन. काय होतं. येस, ओल्ड इज गोल्ड कोण आहे, तो मेटाफर आहे. ओल्ड इज गोल्ड हा मेटाफर आहे, लक्षात ठेवा. डायरेक्ट ओल्डची गोल्डशी तुलना केली, डायरेक्ट कंपॅरिझन. हा, व्हेन द सेम इनिशियल कॉन्सोनंट साऊंड इज रिपीटेड, म्हणजे बघा, पिटर पॅटर, परत बा ब्लॅक शिप, बा ब्लॅक, आलं का, बा ब्लॅक शिप. हे
जे रिपिटेशन आहे त्याला म्हणायचं अलिट्रेशन. त्याला म्हणायचं अलिट्रेशन. त्याला काय असतं, त्याला बघा सुरुवातीचा मूळध्वनी तो काय असतो, समान असावा लागतो, त्याच्यामुळे एक रिदम येते. हे सोपं आहे ओळखायला. कशावरून सांगते बघा, बघा पिट पिप पिक्ड पिक ऑफ पिकल्ड पेपर्स. प प प प प पुनरावृत्ती झाली म्हणजे रिपिटेशन झालं. आता अलिट्रेशन नंतर रिपिटेशन आहे, परत कन्फ्युज व्हाल रिपिटेशन मध्ये. परत सांगते, इथं काय होत आहे, एखाद्या साऊंडचं रिपिटेशन आहे. प प प प प पिट पाइप पिक्ड अ पेक ऑफ पिकल्ड पेपर्स. त्याच्यानंतर काय आहे, शी सेल्स बाय द सी शोर. द वुड्स आर लवली डार्क अँड डीप. बघा डी डी डी, द वुड्स आर लवली डार्क अँड डीप. डार्क अँड डीप ची पुनरावृत्ती. हे सोपं आहे. आता दोन घेतल्यावर तुम्हाला कन्फ्युजन झाल्यावर मग बोलूया आपण. आता बघा रिपिटेशन मध्ये काय होत आहे, इथं डायरेक्ट काय होतं, एखादा शब्द, एखादा ओळ, वाक्य किंवा शब्द समूह रिपीट होतो आणि हे कवितेमध्ये परिणामकारकता वाढवण्यासाठी केलेलं असतं. बघा रिपिटेशन इज अ फिगर ऑफ स्पीच इन विच स्पेसिफिक वर्ड, फ्रेज or a full sentence is repeated multiple of time for emphasize. इथं फक्त अक्षर किंवा साऊंड रिपीट होत नाही, तर अख्खा शब्द किंवा शब्दांचा एक गट, कधी कधी वाक्य रिपीट होतो. तुम्ही ते कवितेत बघितलंय, स्टांजा नंतर नाही का परत एक लाईन रिपीट होते, परत एक लाईन रिपीट होते. येस आय कॅन डू इट, आय कॅन डू इट, अशा टाईपची एखादी लाईन रिपीट होते आणि तिचं पण काम तेच आहे, इंटेन्सिटी वाढवणं. फॉर एक्झाम्पल बघा, वॉटर वॉटर एव्हरीवेअर नॉट नॉर एनी ड्रॉप टू ड्रिंक. म्हणजे समुद्रासाठी म्हटले, सगळीकडे पाणी पाणी आहे पण एक थेंब पाणी प्यायला नाही. वॉटर वॉटर एव्हरीवेअर नॉर एनी ड्रॉप टू ड्रिंक. मग इथं काय झालं, वॉटर वॉटर अख्खा शब्द रिपीट झाला बरं का. इथं डी डी रिपीट झाला, डी आर डी आर, हा अलिट्रेशन आहे. बट वॉटर वॉटर साऊंड रिपीट, अख्खा शब्द रिपीट झाला, त्याला रिपिटेशन म्हणायचं. अलिट्रेशन आणि रिपिटेशन मधला डिफरन्स समजून घ्या. अलिट्रेशन मध्ये एखादा साऊंड, एखादा सिलेबल रिपीट होणार आणि रिपिटेशन मध्ये अख्खा शब्द किंवा अख्खं वाक्य रिपीट होतं. बघा माइल्स टू गो बिफोर आय स्लीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. म्हणजे हे वाक्य रिपीट झालं. काय झालं, रिपीट झालं. की कशासाठी दिलंय ते मॅटर करत नाही, तुम्हाला कोणी विचारणार नाही हे का रिपीट केलं, बट रिपीट झालंय याचा अर्थ ते रिपिटेशन आहे. स्माइल 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 अँड बी हॅपी. स्माइल 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 अँड बी हॅपी. ओके, आता हे आहे सिलेबस मध्ये म्हणून घेतले, तुम्हाला पण येऊ शकतं. आणि आता सर्वात हे पण सोपंच आहे, पण याच्यामध्ये आणि पर्सनिफिकेशन मध्ये कन्फ्युजन होण्याचे चान्सेस जास्त आहेत बरं का. कन्फ्यूज करायचं नाही पण होण्याचे चान्सेस जास्त आहेत. आता अँथिसिस म्हणजे अपोजिट असतं बरं का. An antithesis is a figure of speech which two opposite contrasting ideas are put together in a parallel or grammatical structure. सगळ्यात महत्वाचं की अपोजिट आयडियाज असतात आणि त्यांना एकत्र ठेवलेलं जात असतं. म्हणजे काय बघा, परस्पर विरोधी आहेत, परस्पर विरोधी आहेत पण त्या मात्र एकत्र मांडलेलं जातात. फॉर एक्झाम्पल बघितल्यावर तुम्हाला आणखी जास्त कळेल. बघा फॉर एक्झाम्पल बघा, स्पीच इज सिल्वर बट सायलेन्स इज गोल्डन. याच्यामध्ये ना मोस्टली कसं ओळखायचं सांगते, अपोजिट वर्ड्स असतात. कशामध्ये, ह्याच्यामध्ये ह्याचा काय प्रश्न असतो, ह्याच्यामध्ये काय काय मुख्यत्व येतं, अपोजिट वर्ड. बघा अँथिसिस मध्ये अपोजिट वर्ड येतो, एक ट्रिक असं म्हणून लक्षात ठेवा. बघा काय दिलंय, स्पीच आणि सायलेन्स दोन अपोजिट टर्म्स आल्या का. स्पीच इज सिल्वर बट सायलेन्स इज गोल्डन. तुम्हाला मेटाफर वाटेल, स्पीचला सिल्वरचं कंपॅरिझन केलंय, सायलेन्सला गोल्डनचं कंपॅरिझन केलंय. तुम्हाला मेटाफर वाटेल,
पण हा अँथिसिस आहे. बिकॉज स्पीच आणि सायलेन्स दोन अपोजिट संकल्पना, दोन विरोधाभासी संकल्पना एकत्र शब्दात, एकत्र वाक्यात आलेल्या आहेत. त्याच्यानंतर एक 5 मिनिटं उशीर झाला तरी प्लीज सस्टेन करा. शेवटचाच पॉइंट आहे. एवढा झाला की आपण पुढच्या सोमवारी क्वेश्चन आन्सर्स घेऊया. 5 मिनिटं फक्त सस्टेन करा, सहन करा मला 5 मिनिटं बडबड माझी. हा बघा, मॅन प्रपोजेस, गॉड डिस्पोजेस. मॅन प्रपोजेस आणि डिस्पोजेस विरुद्ध काय होतंय? विरुद्ध. म्हणजे माणसं काहीतरी ठरवतात, ईश्वर काहीतरी वेगळं घडवत असतो. आपण ठरवलेलं घडवणे. विरुद्ध. पुढं, गिव्ह एव्हरी मॅन द इयर, म्हणजे ती दी किंवा द म्हणतो, बट फ्यू दी व्हॉइस. बघा, एव्हरी आणि फ्यू इथं आहेत बघा. प्रत्येकाला काय दिलंय? कान दिलाय, पण काय दिलाय? व्हॉइस, म्हणजे बोलणं आणि ऐकणं. बघा, यांच्यातला काय आहे? तो विरोधाभास आहे. यांच्यातला काय आहे? तो विरोधाभास आहे. कान सगळ्यांना दिलेत, पण ऐकायची क्षमता फार कमी लोकांना दिलीये. जसं की 5 मिनिटं जर राहिली, 2 मिनिटं, तर तुम्ही बाय 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 करता. मग कान सगळ्यांना आहे, पण ऐकायची क्षमता त्याच लोकांना आहे जे बाय करत नाहीयेत. ओके, व्हॉट डू नॉट से प्लीज. मला कळलं नाही. डू नॉट से. आता बघा, मगाशी आपण बघितलं की एक्सक्लामेटरी मार्कने जो, म्हणजे एक्सक्लामेटरी मार्क असणारा जो असतो त्याला म्हणायचं तो काय होते आज? एक्सप्लानेशन, प्लानेशन. आता थोडक्यात अलिट्रेशन म्हणजे कळलं तुम्हाला. इथं काय होणार आहे? सिलॅबल रिपीट होणार आहे, म्हणजे साऊंड रिपीट होणार आहे. आणि रिपिटेशन मध्ये अख्खा वर्ड रिपीट होणार आहे. त्यामुळे अलिट्रेशन सोप्पा आहे, रिपिटेशन सोप्पा आहे ओळखायला, हायपरबोले सोप्पा आहे ओळखायला, एक्सक्लामेटरी वाला सोप्पा आहे. तिथे एक्सक्लामेशनचा मार्क येतो, डोळे झाकून तो एक्सक्लामेटरी आहे. त्याच्यानंतर कुठला आपण घेतला? हा, कन्फ्युजन होऊ शकतं. पर्सनिफिकेशन, मेटाफर. सिमिली पण सोप्पा आहे. ऍज आला, लाईक आला, लगेच सिमिली करून ठेवला. तिघांमध्ये तुमचं कन्फ्युजन होऊ शकतो. पहिलं म्हणजे अँथिसिस, नंतर पर्सनिफिकेशन आणि नंतर मेटाफर. तर आता काय लक्षात ठेवा तुम्ही? मेटाफर मध्ये डायरेक्ट कंपॅरिझन आहे, नो ऍज, नो लाईक, नो सो. ओके. पर्सनिफिकेशन मध्ये एखादी लिव्हिंग थिंग सारखी जी ऍक्ट आहे किंवा काम आहे, म्हणजे जे जो करत नाही किंवा करू शकत नाही. जसं मग अशी सांगितलं की ट्रीज आर वेविंग हँड्स, म्हणजे त्यात ते काय झाडं हात हलवतात, तर ती शक्य नाहीये. अशी गोष्ट बोलली गेलं की त्याला म्हणायचं पर्सनिफिकेशन. आणि अँथिसिस म्हणजे विरोधी कल्पना दिली आहे, विरोधी भावना, दोन विरोधी भावना एकत्र आल्या की त्याला म्हणायचं अँथिसिस. बघा, स्पीच वर्सेस सायलेन्स. आणि इथं शक्यतो अपोजिट वर्ड आलेले असतात त्या लाईन मध्ये. थोडस ओव्हरलुक केलं तरी तुम्हाला कळू शकतं. आता मला सांगा, जर काही डाऊट असेल तर आपण पुन्हा पुढच्या मंडेला थोडं रिव्हिजन घेऊ. जर नसेल तर आपण डिरेक्टली क्वेश्चनला जाऊ. अलिट्रेशन, नो कन्फ्युजन. ओके, चला, काय डाऊट नसेल तर बाय बाय, सी यू टुमॉरो.